महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून 19 डिसेंबरला मराठी माणूस हा भारताचा पंतप्रधान होऊ शकतो अशी शक्यता वर्तवतायत. ते ही शक्यता नेमकी कशाच्या आधारे वर्तवतायत तर त्यांच्या मागचं लॉजिक आहे एप्स्टीन फाईल्स मध्ये. या एप्स्टीन फाईल्स नेमक्या काय आहेत, त्याने भारताचा पंतप्रधान कशा प्रकारे बदलला जाऊ शकतो आणि हे सगळं 19 तारखेलाच होऊ शकतं असं पृथ्वीराज बाबांना नेमकं का वाटतं. सोबतच महाराष्ट्रातून नेमकं कोण कोण पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आणि त्यातलं कोण पंतप्रधान होऊ शकतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर भारताचा पंतप्रधान बदलला जाईल असं तुम्हाला वाटतं का, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. ज्या फाईलच्या बाहेर येण्यामुळं भारताचा पंतप्रधान हा बदलला जाऊ शकतो, त्या एप्स्टीन फाईल्स नेमक्या काय आहेत तर ती गोष्ट आधी आपण समजून घेऊ. ही गोष्ट समजून घेत असताना भारताच्या राजकारणावर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो हे तुमच्या लक्षात येईल. तर ज्या एप्स्टीन फाईल्स बद्दल आपण सध्या बोलतोय त्या फाईल्स जेफ्री एप्स्टीन नावाच्या एका व्यक्तीबद्दलच्या फाईल्स आहेत. तर हा व्यक्ती जगभरातल्या राजकारण्यांना असेल, उद्योगपतींना असेल किंवा सेलिब्रिटीजला असेल अल्पवयीन मुली पुरवण्याचं काम करत होता आणि त्याबद्दलची गुप्त माहिती ज्या फाईल मध्ये साठवून ठेवली गेली होती त्या फाईल्स म्हणजे एप्स्टीन फाईल्स. पण या एप्स्टीनचे जगभरातल्या राजकारण्यांसोबत असतील, उद्योगपतींसोबत असतील किंवा सेलिब्रिटीज सोबत असतील त्याचे संबंध कसे निर्माण झाले तर त्याची सुद्धा एक सुरस कहाणी आहे. जेफ्री एप्स्टीन हा सुरुवातीच्या काळात एक प्राध्यापक होता, त्यानंतर फायनान्शियल कन्सल्टंट म्हणजे ज्याला आपण आर्थिक सल्लागार म्हणतो तसा तो आर्थिक सल्लागार बनला. त्यानं अनेक लोकांना टॅक्स कसा चोरी करायचा किंवा त्यांना कमीत कमी टॅक्स कसा भरावा लागेल याबद्दल आयडिया सांगायला सुरुवात केली आणि तो या कामात एवढा प्रवीण झाला की मोठमोठे राजकारणी असतील, उद्योगपती असतील किंवा सेलिब्रिटी असतील हे टॅक्स वाचवण्यासाठी जेफ्री एप्स्टीनचा सल्ला घ्यायला लागले. आता एवढ्या मोठमोठ्या लोकांमध्ये त्याची उठबस असल्यामुळं, त्यांना फायदा पोहोचवल्यामुळं त्यातून एप्स्टीनला प्रचंड पैसा मिळत होता आणि त्याच्या या मोठमोठ्या लोकांसोबत ओळखी या दिवसेंदिवस वाढत होत्या. आता जेफ्रीच्या या मोठमोठ्या ओळखी वाढल्यानंतर तो या लोकांसाठी मोठमोठ्या पार्ट्या अरेंज करायला लागला. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की त्याच्या पार्ट्यांमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष असलेले बिल क्लिंटन असतील, सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असतील, प्रिन्स अँड्र्यू असतील, प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स असतील किंवा जगभरातले मोठमोठे सेलिब्रिटी असतील, उद्योगपती असतील, राजकारणी असतील, सगळे यायला लागले. या पार्ट्या कधी जेफ्री एप्स्टीनच्या व्हिलामध्ये व्हायच्या तर कधी त्याच्या प्रायव्हेट बेटावर व्हायच्या. या फक्त पार्ट्याच नव्हत्या तर या पार्ट्यामध्ये या वेगवेगळ्या प्रसिद्ध लोकांच्या एकमेकांशी ओळखी आणि भेटीगाठी व्हायच्या. सोबतच भेटीगाठीवर हा विषय थांबायचा नाही तर काही डील सुद्धा या ठिकाणी व्हायच्या. त्यामुळं आता एवढ्या हाय प्रोफाईल पार्टीज आणि सोबत आर्थिक फायदा सुद्धा होत असल्यामुळं ही प्रसिद्ध मंडळी एप्स्टीनच्या पार्ट्यांना जाणं टाळत नव्हती. पण या पार्ट्यांमध्ये फक्त ओळखी, भेटीगाठी याच गोष्टी होत होत्या का तर तसं अजिबात नाहीये. या पार्ट्यांमध्ये या जगप्रसिद्ध पाहुण्यांना 13, 14, 15 वर्षाच्या अल्पवयीन मुली ह्या पुरवल्या जायच्या. एप्स्टीन या मुलींना फसवून या वेगवेगळ्या प्रसिद्ध लोकांना उपभोगण्यासाठी देत होता आणि ज्या रूम्स मध्ये या गोष्टी होत होत्या त्या रूम्स मध्ये एप्स्टीननं अत्याधुनिक कॅमेरे लावले होते. त्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तो हे सगळे उद्योग रेकॉर्ड करत होता आणि अर्थातच त्याचे व्हिडिओज आणि फोटोज यांचा वापर तो ब्लॅकमेलिंग साठी करत होता. पण एप्स्टीन ह्या गोष्टी स्वतःसाठीच करत होता का तर तसं अजिबात नाहीये. तो याचा वापर स्वतःसाठी करतही असेल पण एप्स्टीन हा इस्रायलची गुप्तचर यंत्रणा असलेल्या मोसादचा पूर्ण वेळ एजंट होता. आता या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या गोष्टी उघड कशा झाल्या तर या गोष्टी उघड झाल्या त्या अल्पवयीन मुलींच्या तक्रारीवरून. एप्स्टीननं आम्हाला फसवून त्याच्या विलामध्ये नेलं
आणि या जगप्रसिद्ध लोकांनी आमच्यावर अत्याचार केले, अशी तक्रार त्या मुलींनी पोलिसात केली. त्या तक्रारीनंतर हा सगळा प्रकार उघड झाला आणि जनतेचा दबाव एवढा वाढला की एप्स्टीनला अटक झाली आणि त्याला 13 महिन्यांचा तुरुंगवास झाला. पण एप्स्टीन काही ना काही करून यामधनं बाहेर पडला. आता जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यानं त्याचे उद्योग सुरूच ठेवले आणि त्याच्यावर पुन्हा एकदा तक्रार झाली आणि तो पुन्हा एकदा जेलमध्ये गेला. 2019 मध्ये एका हाय सिक्युरिटी जेलमध्ये त्यानं आत्महत्या केल्याची बातमी आली. पण एवढ्या हाय सिक्युरिटी जेलमध्ये त्याला आत्महत्या करण्यासाठी दोरी कशी मिळाली आणि त्यानं गळफास कसा घेतला, असे अनेक प्रश्न विचारले गेले. आणि यातली गमतीशीर गोष्ट म्हणजे ज्यावेळी एप्स्टीननं आत्महत्या केली त्यावेळी जेलमधले कॅमेरे हे बंद पडले होते. एवढ्या संशयास्पदरित्या जेफ्री एप्स्टीनचा मृत्यू झाला, मग तो कोणाची तरी नावं घेईल म्हणून त्याला संपवलं गेलं का, हा प्रश्न अमेरिकन नागरिकांमध्ये विचारला जायला लागला. आणि या सगळ्या गोष्टींमुळं जेफ्री एप्स्टीनकडे सापडलेले फोटो, त्याच्याकडे असलेले ईमेल्स आणि एकंदरीतच त्याच्याकडे असलेला सगळा डेटा हा सार्वजनिक करण्याची मागणी ही अमेरिकेत वाढायला लागली. आणि याच दबावातून अमेरिकन संसदेने एप्स्टीन फाईल ट्रान्सपरन्सी ऍक्ट हा कायदा पास केला आणि हा कायदा पास झाल्यापासून 1 महिन्याच्या आत एप्स्टीनचा सगळा डेटा हा जाहीर करण्याची तरतूद करण्यात आली. आणि हा कायदा कधी पास झाला तुम्हाला माहितीये? तर तो झाला 19 नोव्हेंबर 2025 ला. त्यामुळे आता 19 डिसेंबर 2025 पर्यंत अमेरिकेच्या सरकारला या सगळ्या फाईल्स जनतेमध्ये प्रसिद्ध कराव्या लागणार आहेत. त्यामुळे अमेरिकेतल्या आणि जगभरातल्या लोकांचे डोळे हे 19 डिसेंबर कडे लागलेत. आतापर्यंत एप्स्टीनच्या फाईल्स मधल्या काही फोटोंमधून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असतील, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन असतील, इंग्लंडचे राजपुत्र असलेले प्रिन्स अँड्र्यू असतील, या सगळ्यांचे फोटो प्रसिद्ध झालेत. आता प्रिन्स अँड्र्यूला तर त्यांच्या जो रॉयल फॅमिली आहे त्यातनं बाहेर सुद्धा काढण्यात आलं. आता ते सामान्य माणूस झाले. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे झालं जगाचं, म्हणजे मोठमोठे लोक अडकले वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, पण यात भारताचा नेमका संबंध काय आहे? तर या फाईल्स मध्ये काही भारतीय लोकांची सुद्धा नावं आहेत, अशी चर्चा सध्या सोशल मीडिया आणि अमेरिकन माध्यमांमध्ये होताना दिसते. आता ज्या फाईल्स लीक झाल्यात त्यात पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी असतील किंवा प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी असतील, यांची सुद्धा नावं आहेत असं सांगितलं जात आहे. यासोबतच एका ईमेल मध्ये जेफ्री एप्स्टीन हा एका अमेरिकन अधिकाऱ्याला थेट पंतप्रधान मोदींसोबत मीटिंग फिक्स करून देतो असं सांगताना दिसतोय, अशी चर्चा आहे. त्यामुळे मोदींची आणि एप्स्टीनची ओळख होती का? एप्स्टीन फाईल्स मध्ये मोदींबद्दल आणखी नेमका काय काय डेटा प्रसिद्ध होतो, या सगळ्या गोष्टींबद्दल आता सगळ्या जगाला उत्सुकता आहे. त्यामुळे या फाईल्स मध्ये जर मोदींबद्दल काही आक्षेपार्ह माहिती समोर आली तर त्यांना राजीनामा द्यायला सुद्धा लागू शकतो. आणि जर मोदींनी राजीनामा दिला तर पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये कोणकोणती नावं आहेत याबद्दल चर्चा व्हायला सुरुवात झाली. तर कोणकोणती नावं आहेत चर्चेमध्ये? तर त्यामध्ये अमित शहाचं नाव आहे, योगी आदित्यनाथांचं नाव आहे, त्यासोबतच त्याच्या रेसमध्ये नितीन गडकरींचं नाव आहे, देवेंद्र फडणवीसांचं नाव आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातली ही 2 नावं चर्चेत आहेत. त्यामुळे 19 डिसेंबर नंतर मराठी माणूस हा पंतप्रधान होऊ शकतो, असा जो तर्क पृथ्वीराज बाबांनी मांडलेला आहे त्याला हे लॉजिक आहे. आता हे विश्लेषण ऐकल्यानंतर जेफ्री एप्स्टीनच्या फाईलमध्ये नरेंद्र मोदींचं नाव येईल असं तुम्हाला वाटतं का? हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.